कामगार आयुक्तालय भरती 2026 या दृष्टिकोनातून जर आपण लक्षात घेतलं तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांचा जो कल आहे हा या कामगार भरतीकडे जरा जास्त वळलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण म्हणजेच रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या मार्फत हा जो सर्वात अवघड वाटणारा जो पार्ट आहे तो म्हणजेच कायदे, तर या सगळे कायदे ज्याचा खूप मोठा बाऊ केला जातो आणि त्याचा सिलेबस जर आपण लक्षात घेतला तर हा सिलेबस म्हणजे टोटल जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये कायद्यावरती हे 40 प्रश्न आहेत. किती प्रश्न असतात? कायद्यावरती 40 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला असतो. त्या बेसिसवरती 80 मार्क जो की एक स्कोरिंग विषय म्हणून तो बघितला जातो. तर हा पूर्ण कामगार कायद्यांवरती या पेपर्समध्ये हा अवेलेबल आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आता ज्या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त बाऊ केला जातो तो विषय आपल्याला या ठिकाणी हाताळायचा आहे या सेशन. म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला जो अवघड वाटणारा पार्ट आहे हा अवघड वाटणारा पार्ट मी सोपा करणार. याच्या सिलेबस मध्ये जर आपण गेलो तर साधारणपणे याच्यामध्ये सिलेबस नुसार 50 कायदे ही नमूद करण्यात आली आहे. पण लक्षात घ्या याच्यामध्ये काही कायदे असे आहेत जे अत्यंत महत्वपूर्ण कायदे आहेत आणि हे कायदे मी म्हणजेच ऍडव्होकेट ऋतुराज शिंदे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करेल आणि जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला या परीक्षेमध्ये कुठेतरी जो स्कोप लागत असतो, जो फोकस लागत असतो तो सुद्धा मिळवायला तुम्हाला मदत होईल. सो नमस्कार, मी ऋतुराज शिंदे तुमचं सर्वांचं आपल्या रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करतो. सो आपण जर लक्षात घेतलं तर टोटल जर कायदे आपण पाहिले तर किती कायदे आपल्याला पाहायला भेटतात? तर ही जी संख्या आहे ही 50च्या घरात जाते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मार्क किती आहेत? 80 मार्क आणि प्रश्नांची संख्या ही आहे 40 प्रश्न. एक प्रश्न 2 मार्काला. म्हणजे तुमचे जर कायदे व्यवस्थित असतील, विशेषतः कामगार कायदे, कुठले कायदे? कामगार कायदे, हे जर तुमचे व्यवस्थित असेल, फुल प्रूफ असेल, चांगली तयारी झाली असेल तर तुम्हाला या परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. ओके, चला आपण हा मुद्दा आपण आता आपला सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर ही काही कायदे आहेत, या कायद्यांचा संदर्भ तुम्हाला आहे. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र कामगार कायद्यांची पार्श्वभूमी ही सगळ्यात महत्वाची आपला हा विषय मांडला जातो. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा म्हणजे चांगलं वेटेज आणि चांगली प्रश्न सुद्धा याची जी पडू शकतात तोच कायदा म्हणजे हा महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम आहे जो 1969 ला हा पास करण्यात आला होता. ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक आहे, नोकरीचे नियम आणि कल्याण अधिनियम आहे तो 1981 चा कायदा. त्याच्यानंतर किमान वेतन वगैरे ही कायदे, बोनस अधिनियम, कर्म, बघा ही जी कायदे आहेत ना ही सर्व कायदे या कर्मचाऱ्यांच्या किंवा जे कामगार असतात त्यांच्या आधारे ही सगळी कायदे ही लागू करण्यात आली आहे. म्हणून इच अँड एव्हरी कायदा हा आपल्याला या ठिकाणी महत्वाचा आहे. पण अति महत्वाची सुद्धा काही कायदे त्याच्यात आज आपण एका कायद्याचा अभ्यास करणार. त्याच्यामध्ये आज आपण जी कामगार कायद्यांची पार्श्वभूमी ही आपण समजून घेणार आणि त्याच्यानंतर माथाडी कामगार. ओके, चला सगळ्यात पहिल्यांदा हे पण मी सिलेबस मध्ये दिलेलं आहे ऍड करून. ओके, चला सगळ्यात पहिल्यांदा आता कामगार आणि कामगार कायद्यांची पार्श्वभूमी. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा कामगार म्हणजे कोण असतं रे? कामगार म्हणजे कोण असतं? कुठलाही काम करणारा जो व्यक्ती आहे, ओके, कुठलाही श्रमिक आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी आपण व्याख्या आपल्या सोप्या भाषेत जर करायची झाली तर त्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जो त्याचा उदरनिर्वाह किंवा त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही ना काही तो काम करतोय, श्रम करतोय, रक्त जाळतोय आणि रक्त जाळत असताना सुद्धा त्याला काही ना काही अपेक्षा आहेत की त्याला 2 पैशांच्या अपेक्षा असतील, त्याच्या जीविताच्या सुरक्षेच्या अपेक्षा असतील, त्याच्यानंतर त्याला वेतनाच्या अपेक्षा आहेत, त्याच्या जीविताची सुद्धा कदर केली पाहिजे, त्याला अपेक्षा आहे ना. ह्या काही अपेक्षा असतात आणि मग या सगळ्या गोष्टींसाठी काहीतरी नियम किंवा अधिनियम किंवा कायदे ही निर्माण केली जात असतात, हे लक्षात घ्या. आणि मग ह्याचे पार्श्वभूमी इतिहासामध्ये आपल्याला जाऊन हे समजून घ्यायचंय. सगळ्यात पहिल्यांदा याची सुरुवातच आपण करणार आहोत तर ब्रिटिश काळातल्या किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडामध्ये जो एक कायदा पास करण्यात आला होता, ओके, जो 1813 ला हा कायदा पास झाला होता, ज्याला चार्टर ऍक्ट म्हणून ओळखलं जातं. त्या कायद्यापासून आपण या पार्श्वभूमीची सुरुवात करणार आहोत. तर आता जर आपण लक्षात घेतलं तर या कालखंडामध्ये इंग्रज, त्याच्यामध्ये सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीचं आपल्यावरती राज्य होतं. ओके, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे इतिहासाचा जर विचार आपण केला तर सर्वात सुरुवातीला आपल्यावरती काही देशाने राज्य नाही केलं राजांना, आपल्यावरती एका कंपनीने राज्य केलं.
आणि ती कंपनी ईस्ट इंडिया कंपनी म्हणून ओळखली गेली आणि तिची स्थापनाच मात्र इसवी सन 1600 झाली होती, लक्षात घ्या. ओके, डिसेंबर 1600. आता ते काही फारसं डिटेलमध्ये इतिहासात आपल्याला नाही जायचं, पण मग ही कंपनी भारतात आली, हिने 150 वर्ष व्यापार केला, हिने कुठलाही धार्मिक वगैरे कुठलाही हस्तक्षेप केला नाही आणि नंतर मग 1757 पासून यांनी संघर्षाला सुरुवात केली. भारतामध्ये असणाऱ्या जे काही स्थानिक लोक होते, स्थानिक राजे महाराजे होते, त्यांनी चॅलेंज करायला सुरुवात केली, त्यांच्या सत्ता त्यांनी हाणून पाडल्या आणि मग ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य हे देशभरामध्ये गाजलं. तर ही कुठपर्यंत हा कालखंड 1857 पर्यंत हा चालला. मग त्याच्यानंतर जेव्हा 1857चा उठाव झाला, 1 नोव्हेंबर 1858ला राणीचा जाहीरनामा येतोय. ओके, तो लॉर्ड कॅनिंग साहेबांनी वाचून दाखवला आणि तेव्हापासून मग इंग्रजांची सत्ता येते. मी हे का सांगतोय तुम्हाला इतिहासात जाऊन? कारण आपल्याला बऱ्याच वेळा इंग्रज म्हणजे सगळेच इंग्रज आपण असं समजतो. नाही, काही कायदे हे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात पास झालेले आहेत, काही कायदे हे ब्रिटिशांच्या शासन व्यवस्थेच्या कालखंडात हे पास झाले. ह्याच्यातला फरक करता आपल्याला आला पाहिजे. म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. इथपर्यंत क्लिअर? ओके, बघा, सगळ्यात पहिल्यांदा 1813 मध्ये जो एक ऍक्ट पास झाला, कायदा पास झाला, त्याला चार्टर ऍक्ट म्हणतात. आणि हा कायदा कोणी पास केला? तर ईस्ट इंडिया कंपनी. आणि या कायद्यामार्फत काय झालं तर ईस्ट इंडिया कंपनीची जी मक्तेदारी होती, मक्तेदारीचा अर्थ काय असतो? मक्तेदारी म्हणजे बाबा तुम्हाला आम्ही सगळे अधिकार देतो, ओके, आणि फक्त तुम्हालाच आम्ही सगळे अधिकार देतो, याला मक्तेदारी असं म्हटलं जातं. आणि मग भारतामध्ये त्या ईस्ट इंडिया कंपनीला जी मक्तेदारी मिळाली होती की भारतामध्ये फक्त एकच कंपनी आता जाऊन तिथं बिझनेस करू शकते, ही मक्तेदारी या कायद्याने संपुष्टात आणली. आणि त्या बेसिसवरती आता कोणताही व्यापारी जाऊन, त्याच्यानंतर मिशनरीज जाऊन तिथं त्यांची कार्यही करू शकतात. याला म्हणतात मक्तेदारी. आता ही संपुष्टात आली. मग या बेसिसवरती काय झालं? आता मक्तेदारी संपुष्टात आली. मग ईस्ट इंडिया कंपनीच्या या भारतीय मार्केटमध्ये अजून कॉम्पिटिशन वाढले, कारण आता बाहेरून अजून लोक तिथे येणार होते. ब्रिटिशांच्या अजून वेगवेगळ्या कंपन्या भारतात येणार होत्या, त्या आल्या सुद्धा. आणि मग काय झालं? उद्योगधंद्यांना चालना मिळाली, कारण ही काय लोक शेती करायला येणार होती का? नाही, हे बिझनेसमॅन आहेत. हे उद्योगधंद्याला काय लागत असतं? सामग्री लागते, रॉ मटेरियल लागतं, त्याच्यानंतर लागतात कामगार. कोण लागतात? कामगार लागतात की नाही? 100% कामगार लागतात. आणि मग तिथून पुढे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्ग निर्माण झाला. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, कळालं इथपर्यंत? हा कामगार वर्ग हा आता निर्माण व्हायला लागला. लोक स्थलांतर करायला लागली. कुठे दुष्काळ पडला, कुठं ओला दुष्काळ पडला, जाऊ द्या, नुकसान झालं, ठीक आहे, आता शेतीचं काही खरं नाहीये, मग कुठं आपल्याला या ठिकाणी नोकरी मिळेल वा ब्रिटिशाच्या काळात. ओके, मग अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. त्याच्यानंतर 1853ला मुंबईमध्ये पहिली गिरणीचा अर्थ होतो कंपनी, फॅक्टरी. मराठीमध्ये गिरणी म्हणतात. बरेच जण मला अजूनही म्हणतात, सर गिरणी म्हणजे पिठाची गिरणी सुरू. नाही रे बाळा, पिठाची गिरणी नाहीये. हा विषय कुठे जातो? गिरणी म्हणजे एखादा उद्योग म्हणा, एखादी कंपनी म्हणा, फॅक्टरी म्हणा. आणि पहिली कापड उद्योग जो सुरू झाला तो कावजी नानाभाई दावर यांनी मुंबईमध्ये, म्हणजे हा भारतातला पहिला स्वदेशी किंवा भारतीय व्यक्तीने सुरू केलेला हा एक व्यवसाय होता. ही कापड गिरणी होती. आणि मग अनेक टेक्सटाईल मिल्स, हे टेक्सटाईल मिल आहे म्हणून आपण, ओके, हे टेक्सटाईल मिल्स या ठिकाणी उदयास यायला सुरुवात झाली. मग ओरिएंटल स्पिनिंग मिल सुद्धा या ठिकाणी सुरू झाली. आणि मग गिरणी कामगार हा जन्म आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर 1875ला आपण आलो. ओके, तर सोराबजी शापूरजी बंगाली, ओके, यांनी सर्वात पहिल्यांदा, आता कामगार वर्ग तयार झाले. आता हा 25 वर्षाचा कालखंड घ्या किंवा हा कालखंड घ्या, हा 60 वर्षाचा जवळपास. कामगार वर्ग तयार झाला, मोठा कामगार वर्ग. आणि सुरुवातीला कामगारांसाठी काही कायदे वगैरे नव्हते, त्यांचं निरसन करण्यासाठी, त्यांच्या जीविताची हमी घेण्यासाठी. नाही, नुसतं काम करा. भारतीय लोकांना तसंही त्यांना काय शोषण करायचं होतं, की शोषण करणं उद्देश नव्हता, जास्तीत जास्त नफा कमवणे हा उद्देश होता. आणि नफा कमवण्यासाठी शोषणही होत असेल तर त्यांना काही घेणं देणं नव्हतं. मग अशा परिस्थितीमध्ये मानवाच्या जीवाचं काय? त्याच्या जीवाची हमी कोण घेणार? त्याच्या परिवाराची हमी. आणि यासाठी मग कुठेतरी मागण्या सुरू झाल्या मोठ्या प्रमाणात. आणि ह्या मागणीची सुरुवात कोणी केली? सोराबजी शापूरजी बंगाली यांनी सगळ्यात पहिल्यांदा कामगारांच्या हक्कासाठी एक आवाज उठवलं. आणि तिथं पहिले 17-17, 16-16 तास, 18-18 तास काम करून घेतलं जायचं त्या कंपनीच्या कामगारांकडनं. मात्र आता इथे यांनी सांगितलं की यांनी अशी मागणी केली की बाबा ही तास कमी करायला पाहिजे ना. माणूस झोपेतून उठला की कंपनीत, आला की झोपला की परत कंपनीत, म्हणजे काय लावलं हे?
दिस इज नॉट गुड, दिस इज नॉट इथिकल, दिस इज अनइथिकल, आहे का नाही. मग यांनी आवाज उठवायला सुरुवात केली. मग इथून पुढे आता सुरुवात होती आवाज उठव. म्हणजे लक्षात घ्या, देशामध्ये कामगार कायदे लागू आहेत आज आणि कामगारांच्या फेवरमध्ये कायदे आहेत सगळे. या कायद्यांची सुरुवात सुद्धा सहजासहजी नाही झाली. म्हणजे भारतामध्ये कोणत्याच गोष्टी, म्हणजे पार आपल्या स्वातंत्र्यापासून हक्कांपर्यंत कोणत्याच गोष्टी अशा इझिली झाल्या असं नाहीये. तर प्रत्येकाची काही ना काही पार्श्वभूमी आहे. म्हणजे घटना निर्मितीची सुद्धा, देशाच्या स्वातंत्र्याची सुद्धा, कामगारांच्या हक्काची सुद्धा, शेतकऱ्यांच्या हक्काची सुद्धा, महिलांच्या हक्काची सुद्धा, सगळ्या गोष्टींच्या मागे एक पार्श्वभूमी आहे. मात्र आता सध्या आपल्याला ह्या कामगार कायद्यांचा संदर्भ घ्यायचा, याची पार्श्वभूमी आपल्याला बघायची आहे. त्याच्यानंतर 1881 पासून आता प्रामुख्याने जोर पकडला कामगार हक्कांच्या मागणीचा. आणि पहिल्यांदा 1881 ला एक कायदा पास झाला, ज्याला फॅक्टरी ऍक्ट 1 असं म्हटलं जातं. ओके, फॅक्टरी ऍक्ट 1. मग सगळ्यात पहिलं पाऊल या ठिकाणी काय उचललं गेलं, तर बाल कामगारांवर बंदी घातली. पहिले बाल कामगार सुद्धा कामाला, म्हणजे सहकुटुंब सहपरिवार, झोपेतून उठलं का ब्रश करा आणि चला पटापट कामाला. लेकरं बाळ असो काही असो, आम्हाला काही घेणं नाही, आम्हाला फक्त नफा लागतोय बुवा, मालकाचा रोल. मग त्याच्यामुळे काय होतं, शोषण झालं ना. मग सगळ्यात पहिल्यांदा काय, तर बालकांवर बंदी घातली गेली. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, महिलांच्या सुरक्षेचा विचार करता या ठिकाणी महिलांना आता रात्री कामावरती बोलवणं आता त्याला बंद करण्यात आलं, की महिला आता 7-7:30 नंतर आता त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथं फॅक्टरीमध्ये थांबता कामं नाही. वाटलं सकाळी 8ला बोलवा, 8 ते 8 करा, पण 8 वाजता आता त्यांना घरी पाठवलंच गेलं पाहिजे, सुरक्षेचा विषय. आणि त्याच्यानंतर आठवड्यातून एक सुट्टी, हा नियम, हा कायदा आता इंग्रजांनी आणला. मग एक सुट्टी कोणती, तर ही सुट्टी असणार आहे, दॅट इज संडे. आणि हा खूप मोठा विजय होता बरं का, लक्षात घ्या. आठवड्यातून सुट्टी होती, म्हणजे हा खूप मोठा एक विजय मानला गेला, कामगारांचा विजय मानला गेला हे. ओके, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग 1990 चा विचार, म्हणजे 9 वर्षांनी पुढे काय, तर बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना करण्यात आली एम लोखंडे साहेबांकडे. ओके, आता असोसिएशन म्हणजे आता काय होतंय, कामगार वर्ग एकत्र, कामगारांचा कॉन्फिडन्स वाढला ना, मागण्या मान्य व्हायला लागल्या, कायदा पास झाला, कॉन्फिडन्स वाढला, की चला आता जर एकी असेल आपल्यामध्ये, तर भविष्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला साध्य करता येऊ शकतात. मग अशा बेसिसवरती आता एक मिल हँड्स असोसिएशन पण सुरू झालं, नारायण मेघाजी लोखंडे साहेबांच्या हस्ते. ओके, यांचं पूर्ण नाव काय, नारायण मेघाजी लोखंडे. यांच्या मार्फत आता असोसिएशनची पण स्थापना, संघटनेची स्थापना करण्यात आली कामगार वर्गाच्या. क्लिअर इथपर्यंत. आणि ही भारतातली पहिली कामगार संघटना म्हणून उदयास आली, जी कुठे आली, तर आपल्या मुंबईमध्ये आली. क्लिअर इथपर्यंत. येस, मला 100% खात्री आहे की तुम्हाला एकूण एक शब्द याच्यामधला कळाला असेल. आणि खूप महत्वाचा विषय आहे, कोणत्याही सिलेबसमध्ये जर तुम्ही गेले तर त्या पार्श्वभूमीवरती नेहमी प्रश्न विचारण्याची ही शैली ही राहिलेलीच आहे पेपर सेटरची. ओके, चलो उसके बाद त्याच्यानंतर 1905 चा जर आपण विचार केला, तर स्वदेशी मुवमेंट सुरू झालं होतं 1905 ला. लोकमान्य टिळकांनी हे ऑलरेडी सुरू करून टाकलं होतं, है की नाही. आणि त्याच्यामध्ये कामगार चळवळ एकत्र आली, राष्ट्रीय जाणीव, त्याच्यानंतर कामगारांनी विदेश मालावरती बहिष्कार, राष्ट्रीय, तुम्हाला आठवतं ना, इतिहास तुम्ही जर वाचला तर तुम्हाला लक्षात येईल की 1905 ला अधिवेशन पार पडलं होतं, त्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. त्याच्यामध्ये चतुर्सूत्री, ओके, 4 सूत्रांचा अवलंब करण्यात आला होता. आणि त्याच्यामध्ये होतं स्वदेशी होतं, त्याच्यानंतर बहिष्कार होतं, स्वराज्य होतं, हे अशा राष्ट्रीय शिक्षण होतं, असे 4 तत्व त्याच्यात होते. आणि त्याच्यामुळे काय झालं, स्वदेशी मालाचा वापर करावा आणि विदेशी मालावर बहिष्कार टाका. ओके, असं हे चतुर्सूत्री होतं. आणि त्याच्यामुळे काय झालं, तर इथं आता स्वदेशी कपडे, म्हणजे जीन्स पॅन्ट आता तर तेव्हा तर नव्हत्या, पण ब्रिटिश लोक जसं घालायचे ना पॅन्ट बिंड, ते बाबूमुशाय, तर त्या बाबूमुशायची स्टाईल सोडून लोक आता मस्त, जाऊ द्या बुवा, आपलं धोतरच बरं आहे, मस्त हवा लागती, टेन्शन नाही राहत, उन्हाळ्या पावसाळा असो, काही टेन्शन नाही, मग हे घाला, सोपं आहे. मग अशी ही राष्ट्रीय जाणीव, आणि म्हणजे राष्ट्रीय जाणीव पण व्हायला लागली. आणि
परत स्वदेशी जे निर्माण करणारे जे यंत्रणा आहेत, हातमाग वगैरे, याला पण चालना मिळाली बरं का. हे लक्षात घ्या. इथं 1905. त्याच्यानंतर 1918चा विचार केला तर अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन सुरू झाली होती. महात्मा गांधी आणि अनुसुयाबेन साराभाई यांच्या प्रयत्नातून हे सुरू झालं आणि यशस्वी संप सुद्धा यांनी केला होता. ओके. मयूर महाजनांनी त्याची स्थापना केली. ओके, चलो. त्याच्यानंतर 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, ही तर लई महत्वाची. लाल बाल पाल तुम्ही जर ऐकलं असेल तर लाला लजपतराय याचे अध्यक्ष ऑल इंडिया ट्रेड युनियनचे. बस एवढं लक्षात ठेवा. ओके. ही राष्ट्रीय कामगार संघटना. आणि ऑलरेडी काय झालं होतं, लाला लजपतराय लय स्ट्रॉंग माणूस होते. स्ट्रॉंग म्हणजे राजकीय व्यक्तिमत्व यांचं लय ग्रेट होतं, की भारतामध्ये यांना खूप मान सन्मानाने बघितलं जायचं. खूप रिस्पेक्टफुल हे व्यक्तिमत्व होतं. आणि त्यातनं काय झालं तर कामगार संघटना आता अस्तित्वात आली आणि ही देशातली त्यावेळची खूप पॉवरफुल संघटना म्हणून ही ओळखायला लिहायला लागली. ओके. क्लिअर इथपर्यंत. त्याच्यानंतर 1926 ट्रेड युनियन ऍक्ट पास झाला. यानुसार आता कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता देण्यात आल्या. त्याच्यानंतर त्यांच्या नोंदणी म्हणजे सरळ सरळ ह्या ज्या कामगार संघटना आहे यांना आता ऑफिशियलाइज करण्यात आलं. यांना ऑफिशियल बनवण्यात आलं, हे आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर मग आता काय झालं 1928 ला. आता ऑलरेडी 1928 सायमन गो बॅक वगैरे, ते सायमन कमिशन, अशा अनेक गोष्टी होत्या. त्याच्यानंतर लाला लजपतरायजींचं निधन झालं आणि मुंबई कामगार जे आहेत ना, मुंबईचे गिरणी कामगार, आता यांच्या संघटना खूप एकत्र झाल्या होत्या, खूप स्ट्रॉंग संघटना बनल्या होत्या. आणि या आधारे काय झालं, या संघटना गेल्या संपावर. किती महिने? 6 महिने संपावर गेल्या. ओके. एस.ए. डांगे कम्युनिस्ट, त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी त्याचं नेतृत्व केलं आणि टोटल त्याच्यामध्ये किती कामगार सहभागी झाले? 1.5 लाख कामगार सहभागी झाले होते. 6 महिने गेले ना ते संपावर. म्हणजे किती डोक्याला ताण आहे ब्रिटिशांच्या. व्हेरी डेंजरस आहे की नाही. असो. मग त्याच्यानंतर आता आपल्याला, आपण बघा, पहिले आपण काय बऱ्याच वेळा मला आता विद्यार्थी विचारतील, सर मग पुढे काय झालं? तर लक्षात घ्या, आपल्याला सध्या आपण कामगार कायद्यांवर फोकस करतोय आणि बऱ्याच जणांना काय होतं, सर लिंक लागली आता इतिहासाचं पण सांगा. ते सांगता सांगता आपल्याला खूप टाइम होऊन जाईल. म्हणून आपण आपल्या मुद्द्यावरतीच आपण फोकस करू, जे की कामगार कायद्याची पार्श्वभूमी. ओके. इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ऍक्ट, कामगार सेवा शर्ती लेखी बंधनकारक आहे. असे अनेक नियम या ठिकाणी, नोकरी असेल, बडतर्फी असेल, यांना आता सगळ्या गोष्टींना स्ट्रक्चराइज केलं गेलं 1946 ला. ओके. चला, आता त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे, आता भारत स्वातंत्र्यच होतोय, झाला पण आहे. 1947 ला जे काही इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स असतात, डिस्प्यूट्स म्हणजे जे काही वादविवाद असतील, ओके, हा एक ऍक्ट निर्माण करण्यात आला, ज्याच्यामध्ये संप, टाळेबंदी, कामगार न्यायालय, मध्यस्थी, स्वतंत्र भारताचा हा पहिला महत्वाचा कायदा म्हणून ओळखला जातो. तुम्हाला थेट प्रश्न येईल माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता कायदा हा स्वतंत्र भारताचा पहिला कायदा म्हणून ओळखला गेला? त्याचं उत्तर आहे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट. क्लिअर इथपर्यंत. हे विसरू नका, तुम्हाला थेट विचारला जातो हा प्रश्न. हा थेट तुम्हाला याचं उत्तर सुद्धा याच्यामध्येच दिलेलं आहे. ओके. या इथपर्यंत क्लिअर आहे का रे? कमाल एकट्यालाच कळतंय. ओके. बघा, नेक्स्ट 1948 ला आता काय झालं, 3 महत्वाचे कायदे पास करण्यात आले. फॅक्टरी ऍक्ट, त्याच्यानंतर मिनिमम वेजेस, वेजेस म्हणजे वेतन म्हणा किंवा पगार म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. ओके. मिनिमम किती असायला पाहिजे, आणि ESIC कामगार सुरक्षा. ओके. याच्यामध्ये किमान वेतन, वैद्यकीय विमा, असे तिहेरी संरक्षण याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. असे हे कायदे पास करण्यात आले. ही कायदे लक्षात घ्या. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं 1948 ला खालीलपैकी काय काय पास केलं गेलं किंवा काय काय नाही पास होत केलं, तर तुम्हाला ही नावं ही माहितीच पाहिजे. ओके. किमान वेजेस म्हणजे किमान वेतन, म्हणजे मिनिमम या कामासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा बुवा बिगारी आहे, बिगारी म्हणजे ज्याचं काम आहे इथून पोते उचलायचे सिमेंटाचे आणि 3ऱ्या मजल्यावर नेऊन टाकायचे, मग त्याच्यासाठी किमान वेतन किती दिलं पाहिजे हे सुद्धा नमूद करून ठेवायचं, की बाबा रोजानं जर या एखाद्याला ठेवलं आणि मग मॅटर करत नाही की किती पोते काय, तर त्याच्यासाठी किमान
बाबा त्याला 700 रुपये, 800 रुपये, 500 रुपये काय ते त्याला नियमानं रोजानं दिले पाहिजे. नाहीतर त्याची तुम्ही जर किंमत 100-200 केली तर त्याच्या त्या कामाचा अपमान होऊन जाईल, त्याच्या मेहनतीचा अपमान होईल. म्हणून किती असलं पाहिजे? एखादा इंजिनियर आहे, किमान किती कामं पगारावरती त्याला ठेवलं गेलं पाहिजे ऑफिशियली. ह्या सगळ्या गोष्टी ह्या कायद्यामध्ये नमूद करण्यात आल्यात. म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीला त्याने केलेल्या कामात योग्य बदला मिळाला नाही, तर तो डायरेक्ट न्यायालयाचे दरवाजे तो ठोठावू शकतो, की मला ठरवून म्हणजे मला या कायद्याचे, ह्या कामाचे इतकेच ह्यांनी पैसे दिले. बाहेर हे रेट या ठिकाणी सुरू आहेत. रेट चालू आहे म्हणजे ते किमान किंमत आहे ती. ओके. तर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 1952 ला एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड पीएफची सुरुवात करण्यात आली आता. प्रॉव्हिडंट फंड पीएफ म्हणजे काय असतो? पगारातला एक हिस्सा जो असतो, म्हणजे एखाद्याला उदाहरणार्थ समजून घ्या. आता एखाद्याला जर समजा ₹20,000 पगार आहे. ओके. काय ठरलं? हे ₹20,000 प्रायव्हेट जरी असेल त्याचं ठरलं की चला याला आता ₹20,000 याला डायरेक्ट हातामध्ये ₹20,000 भेटणार आहे का? नाही. याला किती भेटतील माहिती आहे? याला भेटतील याचा पीएफ ₹2,000 काटला उदाहरण. याला किती भेटले? म्हणजे इथं किती मायनस झाले? ₹2,000 हे ₹2,000 हे गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये जातात. गव्हर्नमेंट वापरते हे पैसे. ओके. आणि गव्हर्नमेंट काय म्हणतं, आम्ही तुमचे पैसे वापरतो ना, दर महिन्याला आम्ही तुमचे 20 2-2 हजार रुपये वापरणार. आता काय ना, मग आम्ही काय करणार प्रत्येक महिन्याला ओके, तुमच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर असतो, यूएएन म्हणतात त्याला. त्या खात्यावरती तुम्ही आम्हाला किती देणार? 2,000. तर याच्यामध्ये आम्ही अजून 2,000 ची भर टाकणार. म्हणून असं म्हणतात ना, की पीएफ जितका कटला तितका चांगला असतो. ऐकलंय तुम्ही? पीएफ जितका कटला तितका चांगला असतो. तो का चांगला असतो? कारण इथं सरकार तुमचे जेवढे पैसे वापरणार आहे, तेवढेच पैसे सरकार त्याच्यामध्ये टाकणार आहेत. म्हणजे इथं तुम्हाला तुमचे 2,000 कटले ना बेट्यांनो, आता तुम्हाला सरकार इथं किती तुमचं पीएफ अकाउंटमध्ये किती जमा होतात? ₹4,000 जमा होतात. साधं-सुधं खेळणे म्हणजे पीएफ किती कटेल तर कटू द्या. कारण त्याचे डायरेक्ट तुम्हाला डबल आहेत. नियमानुसार. कारण सरकार वापरतं ना तुमचे पैसे ते. मग हे असा हा संदर्भ तुम्हाला पाहायला भेटतो. ओके. मग इथं हे पीएफ कटणार, मग ईपीएफ असेल, ईपीएस असेल, ईपीएफओची स्थापना मग नंतर करण्यात आली, जे आजही लागू आहे. म्हणून म्हणतात, तुझा पीएफ किती कटतोय? गावाकडचे पहिले विचारतात, पीएफ किती कटतो? त्यांना पीटीची काही घेणं-देणं नाही, प्रोफेशनल टॅक्सची काही घेणं-देणं नाही. तुझा पीएफ किती कटतो ते सांग, ते महत्वाचं आहे. एक तर बेसिक सॅलरी आणि दुसरा तुमचा पीएफ किती कटतो. कारण जेवढा पीएफ कटला तेवढे अजून पैसे भेटतात आणि हे पैसे लगेच नाही काढता येत. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही 2,000 शासनाला देताना आणि 4,000 दर महिन्याला काढता तसं नाहीये ते. तुम्ही ज्यावेळेला तुमच्या घरात काही इमर्जन्सी असते, ओके, लग्न, कार्य, मेडिकल वगैरे त्याच्यानंतर तुम्ही निवृत्त झाले, तर त्यावेळेला तुम्हाला ती रक्कम काढता येते. त्याचा एक फॉर्म असतो, आहे की नाही 15-16 काहीतरी तो 15G काहीतरी असा त्याचा फॉर्म आहे. तो फॉर्म भरल्याच्या नंतर मग ती जी रक्कम आहे, ती रक्कम तुमच्या ह्या बँक खात्यावरती जमा होते आणि ती रक्कम तुम्ही काढू शकता बिंदास. क्लिअर? तर असा हा संदर्भ. चला त्याच्यानंतर आधुनिक काळात जर आपण आता पाहिलं, आधुनिक काळ 1972 पेमेंट ग्रॅज्युइटी कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट मग पास झाले. कंत्राटी कामगारांच्या नोंदणी सुद्धा बंधनकारक आहे 100%. त्याच्यानंतर खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम आहे, महाराष्ट्र सिक्युरिटी गार्ड्स आहे, त्याचा नोंदणी परवाना. त्याच्यानंतर 1920 ला 4 लेबर कोड सुद्धा पास केले गेले आणि 29 जे जुने कायदे आहेत त्याला 4 संहितांमध्ये एकत्रित करण्यात आलं. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे लक्षात घ्या, कामगार आयुक्तालयाचे हे काम अलीकडे सुरूच आहे, हे आपण समजून घेऊ शकतो. ओके. कामगार कसे तयार झाले? बघा बरं, कामगार कसे तयार झाले. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय कामगार वर्ग कसा तयार झाला, पण इथे या पीपीटी मध्ये ऑलरेडी दिलेला आहे की नाही? चला, कामगार तोपर्यंत मी एक घोट पाणी पितो राजांनो. ओके. चलो.
उसके बाद देखो संघटना कशा तयार झाल्या, जसं मी सांगितलं, की आता लोक एकत्र येत गेली, लोकांच्या काही मागण्या आहेत, हक्क आहेत आणि या हक्कांची खदखद व्यक्त व्हायला लागले लोक एकमेकांकडे. एकमेकांकडे व्यक्त व्हायला लागले, तर हळू ग्रुप तयार व्हायला लागला. ग्रुप मोठा होत गेला आणि मोठा झाल्याच्या नंतर याच्या संघटना तयार झाल्या आणि मग या संघटनांची नेतृत्व कोणी केली ही पण आपण ऑलरेडी पाहिलेत. मग 1990ला 1890ला नारायण मेघाजी लोखंडे पासून मग पुढे लाला लजपतरायजी असतील आणि आता अलीकडे विविध संघटना आहे. त्याच्यामध्ये बघा 1918चा संदर्भ घेतला तर मग नंतर TLA मयूर महाजन आहे, त्याच्यानंतर श्रीपाद अमृत डांगे आहेत. असे अनेक संदर्भ याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात मुंबईच्या कामगार जी चळवळ आहे त्याच्यामध्ये. ओके, चला त्याच्यानंतर बघा कोणते कोणते कायदे आपल्याला आहेत महत्वाचे. अनुक्रमे जर आपण पाहिले काही फॅक्टरी ऍक्ट्स आहेत. ओके, त्याची महत्व सुद्धा या ठिकाणी मी दिलेली आहेत. कोणते कोणते कायदे, माथाडी अधिनियम परीक्षेसाठी महत्वाचा, अत्यंत महत्वाचा कायदा आहे हा आणि हा कायदा आपण आजच बघणार आहे आता लगेच. ओके, चला काही व्यावसायिक सुरक्षेचे काही कायदे आहेत. चलो या आता आपल्या महत्वाच्या कायद्यावर जो आपल्याला आज फोकस करायचा आहे. सर्वजण माझ्या सोबत आहेत का? मला एकट्यालाच कळतंय काय चाललंय? बोलो. ओके, चलो देखो सबसे पहिले महाराष्ट्र याचं टायटल समजून घ्या. टायटल हे जर कळालं तर पुढच्या काही गोष्टी सोप्या होतात. आपलं इंटेन्शन पहिले क्लिअर होऊन जातं. सगळ्यात पहिल्यांदा माथाडी, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969. त्याच्यानंतर परिचय बघा. सगळ्यात पहिल्यांदा आता महाराष्ट्रातील जे माथाडी किंवा हमाल किंवा इतर असंघटित श्रमजीवी आहेत. ओके, असंघटित दोन प्रकारचे क्षेत्र असतात. अर्थव्यवस्थेनुसार दोन प्रकारचे क्षेत्र असतात. एक असतात संघटित, एक आहे संघटित क्षेत्र, दुसरं आहे असंघटित क्षेत्र. संघटित म्हणजे काय, की या ठिकाणी ह्या कामगारांची नोंद होते. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला इथं शिकवतोय, याची कुठे ना कुठे नोंद झाली, ऑफिशियल नोंद करण्यात येते याची. त्याच्यानंतर ऑफिशियली मला जे वेतन मिळणार आहे त्याची पण नोंद आहे. त्याच्यानंतर मला माझ्या कामाचं एक स्ट्रक्चर सुद्धा इन्स्टिट्यूटनी वाटून दिलेलं आहे, की हा तुम्हाला हे विषय घ्यायचे आहेत, या वेळेला तुम्हाला रोज हे विषय इथे अशा पद्धतीने हे घ्यायचे आहेत, यासाठी आम्ही तुम्हाला एवढे काही 2 पैसे हे देणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, प्रॉपरली याची नोंद झालेली आहे. या नोंदीनुसार मग शासनाला जो रेकॉर्ड पाठवावा लागतो इन्स्टिट्यूशन्सला, त्याच्यानंतर टॅक्सेशन सिस्टीम असेल त्याच्यामध्ये माझं नाव येऊन जातं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला जो रेकॉर्ड पाठवावा लागतो इन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड त्याच्यामध्ये माझं नाव आहे. म्हणजे काय झालं तर माझं जे नाव आहे, ओके, हे इन्स्टिट्यूशननी वेगवेगळ्या ऑफिशियल पर्पजला वापरलंय. बरोबर आहे की नाही? वेगवेगळ्या ऑफिशियल पर्पजला गोष्टींसाठी ते वापरलंय. म्हणजेच काय, हे जे क्षेत्र आहे ज्याचा गव्हर्नमेंटकडे रेकॉर्ड आहे, मी ज्या इन्स्टिट्यूट सोबत काम करतोय त्याचा कुठेतरी त्या कामाचा आणि त्या सगळ्या गोष्टींचाही गव्हर्नमेंटकडे रेकॉर्ड आहे. ह्या सेक्टरला परत माझ्या कामाचं एक स्ट्रक्चर आहे. ह्या सगळ्या गोष्टींना काय, मी ज्या क्षेत्रात काम करतो ते क्षेत्र कुठलं, संघटित क्षेत्र. नोंद आहे, फिक्स वेतन आहे, कामाचं स्ट्रक्चर आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, बऱ्याचशा हमी सुद्धा आहेत, है की नाही. तर हे जे क्षेत्र इथं संघटित आहे. असंघटित कडे जर आपण आलो, फॉर एक्झाम्पल बिगारी कामगार, बिगारी कामगार, त्याच्यानंतर बिगारीच म्हणता येईल. त्याच्यानंतर बघा ना, साफसफाई एखादा कर्मचारी असेल, शासनाचा नाही, प्रायव्हेट, है की नाही. त्याच्यानंतर मोंढा असतो का, मोंढा अन्नधान्याचा जिथं सोयी असतात, व्यवसाय असतो, है ना. तर तिथे पोते वाहणारा किंवा दुकानामध्ये काम करणारा जो कामगार आहे, एखाद्या छोटा किरकोळ दुकानामध्ये एखादं किरकोळ तो काम करतोय, लोकांना पुड्या बांधून देतोय वगैरे, है की नाही, गोण्या उचलून नेतोय, गोडाऊन मधून आणतोय. म्हणजे ह्याच्या कामाचा काही रेकॉर्ड आहे का? याला ठरवून दिलंय, हा दिवसाला तुला एवढे देऊ, सुट्ट्या कापून घेऊ, बरोबर आहे. मग ती महिन्याच्या शेवटी पगार घेऊन जायचा, बरोबर आहे की नाही. किंवा मग समजा एवढे पोते त्या ट्रक मधून उचलून दुकानात टाकायचे, एवढे सगळे टाक, तुला 500 रुपये देतो. तिने टाकले, 500 रुपये घे. आता त्याचा, त्या मालकाचा आणि त्या कर्मचाऱ्याचा किंवा ज्यांनी ते पोते टाकले होते काही संमत आला का नंतर पडत, त्याचं नाव तरी विचारलं का? नाही. उद्या काम आहे का साहेब? उद्या मार चक्कर 10 वाजता, मग बघू.
आला नाहीये, जा. कुठं गेला, काय गेला, काय माहितीये का? नाहीये. मग ह्या क्षेत्राला काय म्हटलं जातं? याला असंघटित क्षेत्र म्हटलं जातं. अरे पण मग त्या असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे पण व्यक्तीच आहेत ना, बरोबर आहे की नाही? आणि मग त्यांच्या पण जीवाचं काय, त्यांच्या हक्कांचं काय, यासाठी ही सगळी कायदे पास करण्यात आली आहे. श्रमजीवी म्हणजे ज्यांचं जीवनच हे श्रमाच्या आधारे चालतंय, असे कामगार रोजगार नियंत्रित करणे, कायदेशीर संरक्षण देणे, कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने हा कायदा लागू करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्या. कायदा विशेषतः लोडिंग, अनलोडिंग, कॅरिंग, त्याच्यानंतर स्टॅकिंग, वेइंग अशा शारीरिक श्रमाच्या कामांमध्ये गुंतलेल्या कामगारांसाठी हा कायदा प्रामुख्याने लागू होतो. ओके, एक्सेट्रा एक्सेट्रा. क्लिअर आता? चला, कायद्याची गरज का निर्माण झाली? का गरज निर्माण? अरे त्याच्या जीवाचं काहीतरी आहे ना. नियमित पद्धतीने त्या बिचाऱ्याला काम मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं शोषण नाही झालं पाहिजे. दलालांमार्फत काय होतं, काम मिळतं पण त्याला निश्चित दलाल काय म्हणतो एखादा, दलालाला दुकानदार काय म्हणतो, यार हे काम कर रे. समजा ए हा दुकानदार आहे, यांनी बी नावाच्या दलालला सांगितलं, मला आहे ना एक कर्मचारी पाहिजे पोते टाकायला, सी, आणि मी त्यासाठी तुझ्याकडे ना 1,000 रुपये देतो. ओके, मेहनत कोणाची आहे? याची आहे. हा काम करणारे, आता कर्मचारी हा व्यक्ती, हा काम करणारा. याने काय केलं, एखादा गरजू पाहिला आणि याला सांगितलं तुला 500 रुपयातच ठरवतो. म्हणजे काय झालं मध्ये, तर ह्या बीनं 500 रुपये खाल्ले. क्लिअर कट आहे की नाही? यांनी काय केलं, याच्या मध्यस्थीकडे याचा पैसा चालला गेला. मग दलालामार्फत जे काम मिळालं, तर ह्या दलालामार्फत जे काम मिळालं त्याचं सुद्धा निश्चित वेतन याला मिळालं पाहिजे बुवा. म्हणजे कमीत कमी शासन ठरवणार कायद्यानुसार की बाबा ठीक आहे, तुला याने 1000 देऊ का, 2000 देऊ का, 5000 देऊ, पण ह्या बिचाऱ्याला कमीत कमी 800 रुपये तरी मिळालेच पाहिजे. मग तुझं काम याला 800 रुपये देणं, वरची तू किती ठेव, काही घेणं देणं नाही. लक्षात आलंय? म्हणजे ह्या बिचाऱ्याचं शोषण होता कामा नये, याला याचे अधिकार मिळाले पाहिजे, याला कामाची 2 पैसे मिळाले पाहिजे, कारण याचा जीव हा त्या श्रमावरती अवलंबून आहे. लक्षात आलंय? त्याच्यानंतर कामाची सुरक्षितताच नव्हती आधी. बघ, सुरक्षितता बरं, पोते टाकता टाकता जर ते मेलं हार्ट अटॅक येऊन, त्याचं काय, हॉस्पिटल करणार आहे कोणी? तिकडे टाकून द्यायला कुठतरी, आपल्याला काय करायचं आहे की नाही? त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षा तर अजिबात नव्हती. आता त्याच्यानंतर शोषण मोठ्या प्रमाणात होत होते, म्हणून हे कायदे निर्माण करण्याची गरज पडलेली आहे. ओके, चला, त्याच्यानंतर रोजगाराचे नियम आहे काय, कामगारांचे नियमित आणि नियंत्रण संघटित पद्धतीने रोजगार उपलब्ध व्हावा, या सगळ्या दृष्टिकोनातून हे प्राप्त होतं. त्यानंतर 2019 नंतर भारतामध्ये कामगार कायद्यांचे मोठे एकत्रीकरण सुद्धा करण्यात आले, ज्याच्यामध्ये 4 नवीन लेबर कोड्स हे तयार करण्यात आले. ओके, कोड्सचा अर्थ इथं आपण संहिता असं घेऊया. ओके, मग कोणते कोणते लेबर कोड तयार झाले, तर हे तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. कोड ऑन वेजेस आहे, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल रिलेशन कोड आहे, त्याच्यानंतर कोड ऑन सोशल सिक्युरिटी आहे, आणि त्याच्यानंतर ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड सुद्धा याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो, ज्याचा उद्देश काय, तर सेफ्टी आहे, हेल्थ आहे, वर्किंग आहे, कंडिशन्सच्या रिलेटेड हे सगळे कोड्स प्राप्त झालेले आहेत. इथपर्यंत क्लिअर? हे तुम्हाला मी पीडीएफ सुद्धा नंतर टेलिग्रामला टाकून देईल. चला, वेतन संहिता समाविष्ट, जुने कायदे कोणते याच्यामध्ये समाविष्ट करून टाकले, तर अलीकडे पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट याच्यात समाविष्ट केला, मिनिमम वेजेस ऍक्ट, त्याच्यानंतर पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट आहे, इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट आहे. इक्वल म्हणजे हा जो मुद्दा जातो, हा स्त्री व पुरुष असं याला म्हटलं गेलं. ओके, स्त्री व पुरुष म्हणजे समान कामासाठी समान वेतन, हे तत्व या ठिकाणी लागू होऊन जातं, हे लक्षात घ्या. क्लिअर इथपर्यंत? मग याच्यामध्ये बघा, युनिव्हर्सल मिनिमम, सर्व कामगारांसाठी मिनिमम वेज ठरवले, म्हणजे पोते उचलणाऱ्या कामगारांसाठी मिनिमम तुम्ही 800 रुपये द्यायचेच. ओके, मग 10 पोते असो, 20 पोते असो, किती असो, त्यासाठी किती रुपये ठरवले? 800 रुपये. उदाहरण आहे हे, उदाहरण. 800 900 काय मला काय माहित नाही, पण आहे बुवा काहीतरी, हे मिनिमम ठरवलंय. नॅशनल फ्लोअर वेजेस, केंद्र सरकार फ्लोअर वेज सुद्धा निश्चित करू शकतो. फ्लोअर म्हणजे मिनिमम पातळी त्याची काय असेल बुवा. त्याच्यानंतर इक्वल, पुरुष आणि महिलांना समान, म्हणजे स्त्री येतं, हिला 500 रुपये दिले, पुरुष आहे का तू, जाऊ दे ना, मग तुला काय लागतं, घे 200 रुपये, तुला 2 टाइम वडापाव खाऊ घालतो, त्याच नाही चालत, 500 500. ओके, समान. त्याच्यानंतर वेळेवर सुद्धा पगार देणं बंधनकारक आहे, नाही तर देतो ना, करून घेऊ ना, पुढच्या महिन्यात देतो, ऍड करून देतो, चालत नाही. ओके, इतर कायद्यांशी संबंध, हा कायदा इतर कायद्यांशी संबंधित आहे का, तर उदाहरणार्थ पेमेंट ऑफ वेजेस, वर्कमॅन कॉम्पन्सेशन आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स, फॅक्ट्स आहेत हे बघून घ्या फक्त. ओके, आता याच्या
जर आपण पाहिलं तर कलम 2 याच्यामध्ये काही व्याख्या करण्यात आलेल्या आहेत. ह्या व्याख्या कोणत्या आहेत? नेमकं माथाडी कामगार कशाला म्हणायचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. त्याच्यानंतर नियोक्ता, असुरक्षित कामगार, अनुसूचित रोजगार इत्यादी संज्ञांची याच्यामध्ये माहिती दिली. म्हणजे जनरली काय असतं, कोणताही कायदा जर आपण पाहिला तर त्या कोणत्याही कायद्यामध्ये कलम 2 जे असतं हे त्याच्यामध्ये वापरात येणाऱ्या संज्ञांची व्याख्या असते. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कलम 3 रोजगार नियंत्रित करण्यासाठी योजना लागू करण्याची तरतूद करण्यात आली. येस, ओके, म्हणजे पहिल्यांदा तर रोजगार नियंत्रित, आता जो रोजगार आहे त्याला कंट्रोल करायचंय की बाबा कशा असल्या पाहिजे, नाहीतर अनलिमिटेड चालेल का किंवा कमी चालेल का, नाही चालणार. मग याच्यासाठी काही योजना आहेत का आपल्याकडे? हो आहेत. ओके, जसं MG नरेगा आहे, त्याचंच आता रूपांतर VBG रामजी केलं. मिनिमम आम्ही तुम्हाला एवढं वेतन त्याच्यात देऊ, तुमची जीवाची सुरक्षा, नोंद, या सगळ्या गोष्टी त्याच्या अंतर्गतच लागू होतात. त्यानंतर राज्य सरकारला कलम 4 योजना तयार किंवा बदल किंवा रद्द करण्याचा अधिकार. येस, मग उद्या ते कोणतीही योजना काढू शकतात बाबा, आहे की नाही? मुख्यमंत्री एखादं श्रम योजना काढेल, चला त्याच्यामध्ये आपण हा रोजगार देऊ, किंवा मुख्यमंत्री एखादी हे किंवा कायदे आहेत एखादे ते रद्द केले किंवा त्याच्यात बदल केला किंवा रद्द करून टाकला, नव्याने पास केला, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर माथाडी मंडळ स्थापना. येस, मंडळ सुद्धा स्थापन करण्याची तरतूद याच्यामध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर मंडळाचे कार्य, अधिकार आणि जबाबदाऱ्या काय असतील हेही नमूद करण्यात आल्या की बाबा कामगारांच्या संदर्भात असेल, पूर्णपणे माथाडी कामगार जो आहे त्यालाच पूर्णपणे फोकस करून तुम्ही इतर सगळ्या गोष्टी करू शकतात. क्लिअर? त्याच्यानंतर 15 निरीक्षकांची नियुक्ती आणि तपासणी. यस, निरीक्षक लागेल ना, नाही तर कामगार संघटना कोणत्या दिशेने चालल्या हे आपल्याला काय माहिती? कधी कधी कामगार संघटना नको नाही तर त्या बिचाऱ्या कामगारांचं शोषण करायला, आहे की नाही? तर असं पण, हे पण योग्य आहे का? तर हेही तपासण्यासाठी कोण लागेल? तिथं निरीक्षक लागतील, ते चेक करायला अधिकारी लागेल. मग यांच्या नियुक्त्या कोण करेल? ऑब्व्हियसली राज्य सरकारच करेल. मग ह्या कशा पद्धतीने यांची वर्किंग असेल, हे रिपोर्ट कोणाला सादर करतील, यांच्या कामाची कार्यपद्धती, या सगळ्या गोष्टी ह्या कलम 15 मध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर कलम 16 बाल कामगार रोजगार बंदी आहे. त्याच्यानंतर काही संस्था किंवा रोजगारांना याच्यातून सूट आहे, असू शकते का? असू शकते, 100%. मग कोणत्या त्या संघटना असू शकतात किंवा त्या संस्था असू शकतात तेही आपल्याला बघायचं आहे. उल्लंघन केल्यास शिक्षा काय? ओके, आता शिक्षेशिवाय चालेल का? नाही चालणार. शेवटी शिक्षेचा धाक असेल तर तिथं योग्य ती अंमलबजावणी होऊ शकते, हो की नाही? त्याच्यानंतर बघा असंघटित कामगारांचे संरक्षण, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर मंडळ प्रणाली आहे. व्यवस्थापन मंडळ जर स्थापन झाली तर त्याला नियंत्रित सुद्धा केलं जातं. हो, नियंत्रित करणं गरजेचं आहे. रोजगार नियंत्रण आहे, पद्धतीने रोजगार, सामाजिक सुरक्षा आहे. यस, आर्थिक सामाजिक संरक्षण दिलं गेलं पाहिजे त्यांना, हो की नाही? बरोबर आहे की नाही? 100% बरोबर आहे. शोषण प्रतिबंध, त्यांचं शोषण झालं पाहिजे का? 500 रुपये घे, 50 पोते टाक आणि चल तुला अजून 100 रुपये देतो, घे 20 पोते अजून. असं हे शोषणच आहे एक प्रकारे. प्रलोभनात्मक शोषण किंवा धमकीने दिलेलं शोषण असंच चालणार नाही. गरिबीचा फायदा घेतला जाऊ शकत नाही कायद्यामार्फत, अजिबात. ओके, चला महत्वाचे मुद्दे. पहिली गोष्ट, हा कायदा भारत सरकारने पास केला असा तुम्हाला प्रश्न येईल. हा कायदा कोणी पास केला? महाराष्ट्र सरकार. कधीपासून लागू झाला? कायद्याच्या नावातच आहे, 1969. ओके, कोणासाठी लागू आहे? असंघटित श्रमजीवी कामगारांसाठी. त्याच्यानंतर काही वैशिष्ट्य सुद्धा दिलेली आहे तिथे. ओके, सेस आहे, ओके, सेफ्टी फोकस आहे, मायग्रंट लेबर प्रोटेक्शन आहे. ओके, चलो उसके बाद आता महत्वाच्या मुद्द्यांकडे जर आपण आलो, हा कायदा 1996 मध्ये याला लागू करण्यात आला. कधी लागू झाला? 1996 मध्ये प्रभावीरित्या हा लागू करण्यात आला. त्याच्यामध्ये 10 किंवा अधिक लोक जर एखाद्या संस्थेत काम करत असतील तर हा कायदा त्या ठिकाणी लागू होऊन जातो. मिनिमम लोक किती पाहिजे तिथं काम करायला? 10 लोक पाहिजे. तिथं डायरेक्ट हा कायदा लागू होतो, म्हणजे 10 पीपल वर्किंग. ओके, मग याच्यासाठी वेलफेअर बोर्ड ही एक खूप महत्वाची संघटना आहे. वेलफेअर म्हणजे कल्याण. ओके, कल्याणकारी एक बोर्ड. ओके, एक बोर्डच. ओके, वर्क, त्याच्या बोर्ड म्हणजे काय? काही लोक असतात त्याच्यात, डायरेक्टर बोर्ड, मग त्याच्यात डायरेक्टर असतात, है ना? असा एक बोर्डची महत्वाची संकल्पना आहे. वर्कर रजिस्ट्रेशन,
90 दिवस काम आवश्यक आहे. म्हणजे कुठलाही व्यक्ती जो 90 दिवस त्याला काम देत असाल किंवा तो करत असेल तर त्याची नोंद होणं फार गरजेचं आहे. सेस, सेसचा अर्थ इथं उपकर असा होतो. उपकर म्हणजे करावर कर. उपकाराचा अर्थ काय होतो? करावर कर. लक्षात आलंय? म्हणजे सरकार काय करतंय, जसं की आता आजच्या घडीला आपण एज्युकेशन सेस भरतो, त्याच्यानंतर स्वच्छ भारत सेस भरतो, आहे की नाही? सेस म्हणजे काय, तर आपल्याला समजा जो काही टॅक्स भरावा लागतो, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपण टोटल 100% आपल्याला जी इन्कम आहे त्याच्यावरती मी 27% टॅक्स भरला. ओके, मग ते काय करतात की 1 to 2% सेस लावता. म्हणजे सेस म्हणजे काय, तर याच्या सुद्धा म्हणजे साधारणपणे याच्यावरती 1% जरी म्हटलं तरी 2.7% हा याच्यावर एक्स्ट्रा लागणार. लक्षात आलंय? 2.7% याच्यावर एक्स्ट्रा लागणार 100%वर. म्हणजे टोटल 27 नाही तर 2.7 हे अजून वाढले. कळालंय का? 1% जरी म्हटलं तरी, तर एवढा तो सेस करावर कर. करावर कर हा एक्स्ट्रा भरला जातो, तर त्याला सेस असं म्हणतात. मग सेस पण लागू होतो या कामगार कायद्याच्या अंतर्गत. त्यानंतर कलम 7 एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन. ओके, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. मंडळाची स्थापना, कार्य. ओके, त्याच्यानंतर वर्कर रजिस्ट्रेशन आहे, 18 वेलफेअर बोर्ड, 39 हेल्थ अँड सेफ्टी. हे अत्यंत महत्वाचे आहे. हे बघा, जे जे आपल्याला परीक्षेला लागणार आहे तेच आपण या ठिकाणी बघत आहोत. बाकी काही तुम्ही लोड घ्यायचा नाही. इन्स्पेक्टर्स, ओके, चेकिंगसाठी, तपासणीसाठी, या सगळ्या हे बंधनकारक क्षेत्रातील असंघटित व धोकादायक काम करणाऱ्या कामगारांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा हा मुद्दा मानला जातो. हे महत्वाची मुद्दे ही तुम्ही लक्षातच ठेवायची. फॅक्ट्स आहेत सगळे, त्याच्यामुळे फारसा काही लोड नाही. त्याच्यानंतर येस, त्याच्यानंतर ओके, बरं, इथपर्यंत कळालं? ठीक आहे. सो आपण आज एवढं काही बघितलं. हा पहिला कायदा आपण याच्यात बघितला. याच्या पुढचा जो कायदा आहे तो महिलांचं शोषणाच्या संदर्भातला तो आहे. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. पण हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, हे सेशन आपण फार डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. आय होप हे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी ह्या प्रॉपरली समजल्या असतील. आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या खूप क्रेज हा आहे. हे जे कामगार आयुक्तालयाची भरती आहे 2026 ची, आणि त्या रिलेटेड हा जो अत्यंत स्कोरिंग विषय जो मांडला जातोय, ओके, तर त्या बेसवरती माझ्या विद्यार्थी मित्रांनी या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. बाकीच्या ज्या डिटेलिंग्स आहेत त्या ह्या कायद्याच्या डिटेलिंग्स असतील किंवा अजून सखोल जो अभ्यास आहे तोही अभ्यास आपण 100% आपल्या या कोर्समध्ये घेणार आहे. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला, तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल हे मला कमेंट सेक्शनमध्ये 100% तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर व्यवस्थितच वाटला तर याला लाईक करा. ओके, व्यवस्थित वाटलं चांगल्या कमेंट करा. आणि अजून ज्याही विद्यार्थी मित्र, जे गरजू विद्यार्थी मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, तर त्यांचे ज्यांनी कोणी फॉर्म भरले, जे इच्छुक आहे परीक्षा देण्यासाठी, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. सो मी तुमची रजा घेतो माझ्या विद्यार्थी मित्रांनो. खूप महत्वाचा मुद्दा आहे, खूप महत्वाची ही कायदे आहेत आणि खूप महत्वाची ही पदभरती आहे. याची संधीचं सोनं करा तुम्ही, असंच आम्ही तुम्हाला सांगेल. चला, धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.